तर शहरातील आणखीन एक नशेडींचा अड्डा मनपा आयुक्तांकडून उद्ध्वस्त. ऐतिहासिक कमल तलावाचं सुशोभीकरण सौंदर्यीकरण पूर्ण. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लोकार्पणासाठी प्रयत्न. अतिक्रमणाचा विळखा पडलेला आणि ड्रेनेज वाहून नेणारा तलाव म्हणून ओळखला जाणाऱ्या ऐतिहासिक कमल तलावाचं सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करून या तलावासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून मिळालेल्या 2,78,00,000 रुपयांच्या निधीतून कमल तलावाचा चेहरा मोहरा बदलण्यात आलाय। येथील अतिक्रमण हटवलंय, साचलेला कचरा उचललाय, ड्रेनेजचं सोडलेलं पाणी बंद करून तलावाचं पुनरुज्जीवीकरण केलंय। कमल तलावात पावसाचं पाणी साठवलं जात असून त्यामध्ये कमळ फुलणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कमल तलावाचं लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना सांगितलंय। परत खाम नदीमध्ये मिळवायचं। अनफॉर्च्युनेटली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते अतिक्रमण म्हणा किंवा याकडे दुर्लक्षित होऊन या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे, यापूर्वी तुम्हीच सांगितलं होतं, फक्त गाळ काढायचा, परत काहीतरी हे करायचं। आता हे कायमस्वरूपी ते बंद करून टाकलेलं आहे। आता जे काही पाणी दिसतं हे शुद्ध पाणी आहे आणि या पाणीमध्ये तुम्हाला दिसतं की कुठलाही हे नाही आहे, ते ड्रेनेजचे ते इनलेट्स नाही आहे, ते सर्व ड्रेनेज बाहेरच्या बाहेर कवर करून टाकलेलं आहेत। आणि पहिलं अंदाजपत्रकीय रक्कम जे 2,78,00,000 होता, त्याला आम्ही सांगितलं की हे कायमस्वरूपी होणारे काम आहे आणि हे ऐतिहासिक काम आहे, या परत खचलं नाही पाहिजे। आणि भरपूर अतिक्रमणं होते, अतिक्रमणं काढले, एक्स्ट्रा काम झाला आणि पिचिंग नव्हतं पहिलं, ते पिचिंगचं काम करून घेतलं। आणि पहिलं मग लोक इकडे येणार आहे का, लोकांना येऊ द्यायचं नाही म्हणलं। या भागातील लोकांना थोडं रस्त्यामध्ये वॉकिंग करण्यापेक्षा एक आनंददायी परिसरामध्ये वॉकिंग करणे आणि त्यासोबतच त्याला सिक्युरिटी मेजर्स म्हणून बरेच, पहिला रेलिंग नव्हती, तो रेलिंग ॲड केलं आणि लाईट नव्हत्या, मग रात्री पण या ठिकाणी वावर असला पाहिजे। आपण नाही वावरलो तर नशिडी वावरणार, गंजिडी वावरणार, दारुडे वावरणार, असे या ठिकाणची परिसर एकंदरीत आपल्याला माहितीच आहे की एक म्हणजे ज्या वेळा आम्ही आलो इथं खूप दारूच्या बाटील असेल किंवा नशिडीच आपल्याला सापडायचे। म्हणून आम्हाला जाणून बुजून ह्या गोष्टी आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे कमल तलावची जे पार्क म्हणा की वॉकिंग प्लाझा, ते रात्रीपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे आणि याला एंट्री फीज आम्ही ठेवला जाणार आहे। ज्या पद्धतीने सिद्धार्थ गार्डनची आहे तसेच एंट्री फीज या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। इट इज नॉट गोइंग टू बी फ्री फॉर ऑल। आणि सकाळी फक्त म्हणजे जे सकाळी 9 वाजेपर्यंत आपण तो फ्री ठेवणार आणि सकाळी 9 वाजल्यानंतर कोणालाही या फ्री नसणार आहे। आणि ह्या एकूण सुधारित जवळपास 5 करोड रुपये याचा सुधारित खर्च होतो आहे। परंतु फेज 2मध्ये थोडा ते एक ब्रिज कनेक्ट करायची आहे, तिकडे एक ब्रिज कनेक्ट करायची आहे। मग बाकी म्हणजे जवळपास काम पूर्ण झालेलं आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवलेलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनाच हा काम लोकार्पण करावा। आणि पाठीमागं हे दिसतं आहे तुम्हाला, हे चित्र स्लम म्हणा किंवा झोपडपट्टीचं आहे, त्याला असल्फा म्हणून एक गाव आहे, ते आता मुंबईमध्ये लोकॅलिटी आहे, ते तुम्हाला इथं दिसल्यानंतर इथं या कलर वेगळं, या कलर वेगळं असे दिसणार आहे। त्यांना कन्व्हिन्स करून त्या पद्धतीने पेंटिंग करून घ्यायचं, जसं तिथं ब्लू दिसतं, परत इकडे बाजूला एखादा पिंक, येलो असे कलरफुल करायची आपला उद्देश आहे। आणि यासाठी इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे PMC होते आणि कॉन्ट्रॅक्टर मुजीबुर रहमान हे कॉन्ट्रॅक्टर आहे। आणि ह्या तळ्यामुळे खालच्या भागाला त्यांची जी पाणीच्या पातळी आहेत 100% ते वाढणारच आहे। आणि यापूर्वी आपण सलीम अली लेकचा स्पिलेज कट ऑफ केलं होतं, म्हणजे जेणेकरून म्हणजे ते ड्रेनेज पण मिक्स व्हायची, त्या सर्व गोष्टी। आता सलीम अली लेकच्यासुद्धा आपण ड्रेनेजच्या पूर्णपणे कट केलेलं आहे आणि त्यासोबतच त्याला डायरेक्टली काम नदीमध्ये सोडलेलं आहे। इथं भविष्यामध्ये गरज पडली तर तो स्पिल त्याला परत ऐतिहासिक कनेक्शन जोडून त्याला जोडता येईल का, ते आम्ही बघू।
मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.